मी कारल्याची भजी बनवते। त्यासाठी कारली स्वच्छ धुवून घेतली आणि ही पातळ, ही बघा पातळ कापून घेतलेली आहे। आता मी याला मीठ लावून अर्धा तास ठेवून देणार आहे। असं मीठ लावून ठेवून देणार आहे। आता हे कारलं मी मीठ लावून ठेवलं होतं, ते आता मी त्याचं पाणी काढून घेणार आहे। हे बघा पाणी निघते कसं। हे चांगलं कारलं मी आता हे पाणी काढून घेतलेलं आहे। त्याला आता मी थोडं मीठ टाकणार, चवीपुरतं हळद टाकणार अर्धा चमचा, आणि हा मसाला मालवणी मसाला हा 1 चमचा टाकणार, म्हणजे त्याला छान लागणार। आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि हे आता मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य एकत्र करणार। बेसन 1.5 वाटी घेणार आहे। 1.5 वाटी बेसन घेते, थोडी हळद, थोडं मीठ, बेसनसाठी हे मीठ टाकलंय चवीपुरतं, आणि हा इथे पण थोडा मसाला ऍड करते। हा बघा हे बेसन मी चांगलं आहे गुठल्या मारून बनवून घेतलेलं आहे। हे बघा या पद्धतीत असं केलंय, जास्त पातळ नाही केलंय, त्याला चिकटून राहायला पाहिजे ना ते, म्हणून आता हे मी करायला घेते तळायला। त्याच्यासाठी हे तेल ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे। हे असे बुडवून आता हे सोडायचे। असे कढईत सोडून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, खायला एकदम टेस्टी असतात। हे बघा छानपैकी असे पूर्ण भरून घालून घ्यायचे, आणि नंतर हे आता छान तळलेले आहे। हे बघा लालसर पण झालेले आहे। हे आता एक काढून घेते मी।